नमस्कार, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ज्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत तो असणार आहे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969। या रूलवर जवळपास भरपूर प्रश्न जे असतात ते MPWच्या पेपरमध्ये किंवा तुमचा जो SIचा पेपर असतो किंवा ANMचे जे पेपर असतात त्यांच्यामध्ये या अधिनियमावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले असतात। जर 40 प्रश्नांचा जर तुमचा तांत्रिकचा सेट असेल तर तिथं एक जो प्रश्न असतो तो या अधिनियमावर विचारला गेलेला असतो। महानगरपालिकेची जर भरती तुम्ही करत असणार आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महानगरपालिकेमध्ये कोणताही आरोग्याचा पॉईंट असेल जिथं आरोग्याची भरती असणार आहे त्या भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला हा जो अधिनियम आहे त्याच्या प्रश्न जे असतात ते विचारले गेलेले असतात। एकदम सिंपल टर्ममध्ये आपण हा जो अधिनियम असतो तो पाहणार आहोत, जास्त कॉम्प्लिकेटेड करणार नाही। हे जे लेक्चर आहे ते जनरली तुम्हाला 2 पार्ट्समध्ये पाहायला भेटेल। 2 पार्ट्समध्ये कशा पद्धतीने पाहायला भेटेल, पहिल्या पार्ट्समध्ये आपण थेरी कंप्लीट करूया आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण याच्यावरचे जे MCQ आहेत ते सॉल्व करून घेऊया। म्हणजे आपला जो पॅटर्न आहे, आपण काय काम करतो, आधी जी थेरी असते ती कंप्लीट करतो आणि त्याच्यानंतर काय काम करतो तर त्याच्यानंतर जे MCQ असतात ते आपण सॉल्व करत असतो। तर नेमकं या अधिनियमात काय आहे ते आपण या लेक्चरमध्ये पाहून घेऊया। तर आपण या अधिनियमाबाबत जर बोलायचं झालं तर हा 1969चा अधिनियम आहे। ओके, पहिला प्रश्न तुमच्या मनात येतो की या अधिनियमाची गरज का आहे किंवा याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे। जर तुम्हाला एखाद्या अधिनियमाचं उद्दिष्ट किंवा गरज जर माहीत पडली तर तो अधिनियम आपल्याला इझी होऊन जातो, एकदम सोपा होऊन जातो। तर मग तुम्हाला एक गोष्ट क्लिअर पाहिजे की याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे किंवा हा अधिनियम का पारित करण्यात आला। याचं कारण एकदम सिंपल असणार आहे। तर याचं टोटल तुम्हाला 4 उद्दिष्ट पाहायला भेटतील जे जनरल पर्पजसाठी आहेत। ओके, पहिलं जे उद्दिष्ट असतं ते असणार आहे सर्व जन्म व मृत्यू नोंदवणं, हे याचं एक उद्दिष्ट असणार आहे। आता आपला भारत जो देश आहे त्या देशामध्ये जे जन्म होतात किंवा जे मृत्यू होतात त्यांची जी नोंदणी आहे ती सरकारकडे नोंदवणे बंधनकारक या अधिनियमाद्वारे करण्यात आलेलं आहे। सिंपलची गोष्ट आहे, जन्म आणि मृत्यू नोंदवणं भारत सरकारकडे कंपल्सरी या अधिनियमाने करण्यात आलेला आहे। दुसरं उद्दिष्ट असतं की एखाद्या व्यक्तीचा जो जन्म आहे किंवा मृत्यू जो आहे तो नोंदवणं बंधनकारक का असतो, कारण की त्याच्यामुळे एक कायदेशीर पुरावा निर्माण जो आहे तो होत असतो। मग कायदेशीर पुरावा निर्माण करणं कशा पद्धतीने होईल तर या अधिनियमाद्वारे तुम्हाला 2 गोष्टी भेटतात। जर व्यक्तीचा जन्म झाला असेल तर त्याला जन्म प्रमाणपत्र भेटतं। ओके, आणि जर व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याला मृत्यू प्रमाणपत्र जे आहे ते भेटत असतं। आता जे जन्म प्रमाणपत्र असतं आणि मृत्यू प्रमाणपत्र असतं हे अधिकृत पुरावे त्या व्यक्तीला भेटत असतात। मग या दोघांचा उपयोग कुठं होतो तर जेव्हा सरकार काही योजना राबवते किंवा काही नोंदी सरकारला आवश्यक असतात, काही डाटा सरकारला जेव्हा लागत असतो तेव्हा हे जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र सरकारला यांचा उपयोग होत असतो। ओके, समजा सरकारला लोकसंख्या मोजायची आहे किंवा आरोग्यावर शिक्षणावर वेगवेगळ्या योजना राबवायच्या आहेत तर हे सर्व जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्राचा त्याच्यामध्ये वापर होत असतो। आणि जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र कुठून भेटणार आहेत तर आपला जो अधिनियम आहे या अधिनियमाच्या माध्यमातून आपल्याला हे जे पुरावे आहेत ते निर्माण करता येणार आहेत। ओके, चौथा जो पॉईंट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की याच्यामध्ये ओळख आणि हक्क सुरक्षित करणे हे सुद्धा या अधिनियमाचं काम असणार आहे। आता एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला आणि त्याची नोंदणी या अधिनियमाद्वारे केली गेली तर त्याला काय काय भेटतं तर त्याला नागरिकत्वाचा पुरावा भेटतो। ओके, नंतर समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि मृत्यूला त्यांनी प्रमाणपत्र काढलं तर ते जे प्रमाणपत्र आहे इन्शुरन्ससाठी वापरता येतं, नंतर वारसा हक्कासाठी वापरता येतं। तर ह्या सर्व गोष्टी या अधिनियमाच्या माध्यमातून होत असतात। म्हणून तुम्हाला क्लिअर पाहिजे की हा जो अधिनियम आहे त्याचं उद्दिष्ट नेमकं काय असणार आहे। तर हे 4 उद्दिष्ट या अधिनियमाद्वारे साध्य हे होत असतात। ओके, सिंपलची गोष्ट आहे, जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र आपल्याला भेटत असतं आणि त्या दोघांचा वापर करून आपण वेगवेगळ्या स्कीम्स ज्या असतात किंवा सरकारला याचा उपयोग जो आहे तो होत असतो। आता आपण चेक करूया की नेमका हा जो अधिनियम आहे त्याच्या टोटल किती भाग आहेत किंवा किती कलमं आहेत। तर जर तुम्ही चेक केलं तर या अधिनियमामध्ये टोटल 5 भाग तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। काही लोक प्रकरण म्हणतात, मी त्याला भाग म्हणणार आहे। सिंपलची गोष्ट आहे, हा जो अधिनियम आहे याला जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला टोटल याच्यामध्ये किती भाग पाहायला भेटतील तर टोटल याच्यामध्ये 5 भाग जे आहेत ते पाहायला भेटणार आहेत। कलम जर तुम्ही चेक केले तर कलम टोटल
याच्यामध्ये 32 कलम आहेत आणि हे 32च्या 32 कलम तुम्हाला पाठ करणं गरजेचं नाही. कारण की जर तुम्ही एक्झामचा ट्रेंड पाहिला तर एक्झाममध्ये काय होतं, एक्झाममध्ये तुम्हाला प्रत्येक जे कलम आहे या कलमामधील ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्याच्यावर क्वेश्चन हे फॉर्म झालेले असतात. ते डायरेक्ट तुम्हाला एक्झॅक्टली कलम विचारत नाही किंवा एवढे कलम जे असतात ते पाठ करणं सुद्धा मुश्किल असतं. महत्त्वाचे जे कलम असतील ते तुम्ही पाठ 100% करा, परंतु सगळे 32 कलम पाठ करणं थोडंसं हेक्टिक होईल. म्हणून आपण फक्त महत्त्वाच्या कलमांकडे लक्ष देणार आहोत. आता एखादा अधिनियम जेव्हा बनतो तो अधिनियम कशा पद्धतीने बनतो, सर्वात आधी त्याचे भाग केलेले असतात, वेगवेगळे प्रकरण जे आहेत ते त्याच्यामध्ये केलेले असतात. याचा हा जो अधिनियम आहे जेव्हा बनवला गेला टोटल याच्यामध्ये 5 भाग होते आणि या 5 भागांमध्ये नेमकं काय काय आहे ते आपण पाहून घेणार आहोत. आणि हे जे 5 भाग आहेत ते कशा पद्धतीने बनलेले आहेत ते आपण सर्व चेक करणार आहोत. मग आपण आता भाग 1 जो आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया. तर या भागामध्ये हा जो कायदा आहे, वरचा जो कायदा आहे, नक्की नेमका हा जो कायदा आहे नक्की काय आहे या सर्व प्रश्नाचं उत्तर, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्हाला भाग 1 मध्ये पाहायला भेटेल. ओके, मग नक्की काय आहे हा जो प्रश्न आपण विचारतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात, तर त्याच्यामध्ये या कायद्याचं नाव काय असतं. ओके, दुसरी जी गोष्ट आहे, पूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू आहे की नाही किंवा कोणत्या भागामध्ये हा जो कायदा आहे तो लागू आहे, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि जी तिसरी गोष्ट असेल, संपूर्ण कायदा जर वाचला त्याच्यामध्ये जन्म शब्द येईल, त्याच्यामध्ये मृत्यू शब्द येईल, वेगवेगळे रजिस्ट्रार जे असतील त्यांचा उल्लेख जो असतो तो वारंवार होणार आहे. मग हे जे सर्व शब्द असतात त्यांच्या डेफिनेशन नेमक्या काय आहेत, तर ह्या सर्व डेफिनेशन तुम्हाला भाग 1च्या प्रारंभिक चॅप्टरमध्ये पाहायला भेटेल. ओके, मग एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला भाग 1 मध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारतात, तर पहिला जो प्रश्न विचारला जातो तो नावाबद्दल असतो, की हा जो अधिनियम आहे कधीपासून लागू झाला, या अधिनियमाचं नाव काय आहे, हा जो अधिनियम आहे भारताच्या कोणकोणत्या पार्ट्समध्ये अवेलेबल आहे, ह्या सर्व गोष्टींबद्दल जो प्रश्न तुमचा फॉर्म होईल तो नेहमी भाग 1 मधून फॉर्म होणार आहे. ओके, नंतर जर तुम्ही एखादा अधिनियम बनवत असतात त्या अधिनियमाला पहिले नाव देतो, नंतर दुसरी जी गोष्ट असते तो तुम्हाला पाहायला भेटेल ती म्हणजे नोंदणी आस्थापना. नोंदणी आस्थापना तुमच्या भाग 2 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग नेमकं काय असेल याच्यात, भाग 2 नेमका का बनवला गेलेला असेल. आता मी तुम्हाला उद्दिष्ट सांगितलं, उद्दिष्टांमध्ये तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, एक होता जन्म, दुसरा होता मृत्यू. आणि या जन्माचा आणि मृत्यूची आपल्याला काय करायची होती, नोंदणी करायची होती. या अधिनियमाचा मुख्य उद्दिष्ट जन्म आणि मृत्यू या दोघांची काय करणं आहे, नोंदणी करणं आहे. मग हे जे नोंदणीचं काम आहे, हे पर्टिक्युलर नोंदणीचं जे काम आहे ते करणारे नेमके अधिकारी कोण असतील, या सर्वांबद्दल जी माहिती आहे ती तुम्हाला भाग 2 मध्ये दिलेली आहे. म्हणजे दिल्ली म्हणजे तुम्ही सेंट्रलमध्ये नेमका कोण अधिकारी असेल, नंतर तुमच्या गल्लीमध्ये नेमका कोण अधिकारी असेल, या सर्वांबद्दल जी इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला भाग 2 मध्ये पाहायला भेटेल. याच्यात क्लिअरली दिलेलं आहे नोंदणी आस्थापना, म्हणजे नोंदणीचं काम नक्की कोणते अधिकारी करणार आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला भाग 2 मध्ये पाहायला भेटतील. सिंपलची गोष्ट आहे. भाग 1 मध्ये आपण काय केलं, ओळख करून दिली. भाग 2 मध्ये आपण काय करून दिलं, काम करणारी टीम कशी असेल ते सर्व तुम्हाला भाग 2 मध्ये पाहायला भेटेल. मग नोंदणी आस्थापनेमध्ये कोणकोणते अधिकारी येतात, या सर्वांची जी इन्फॉर्मेशन आहे पुढे जसं जसं आपण जाऊया तसं तसं आपण पाहणार आहोत. भाग 3 मध्ये काय असेल, तर भाग 3 जर तुम्ही पाहिला तर भाग 3 मध्ये तुम्ही इथं लिहिलेलं पाहू शकतात, जन्म आणि मृत्यू यांची नोंदणी असा त्या भाग 3ला नाव दिलेलं आहे. मग पुन्हा एकदा आपण उद्दिष्टांकडे गेलं तर तुम्हाला काय करायचं आहे, जन्म आणि मृत्यू जो आहे तो नोंदवायचा आहे. मग हा समजा एखाद्या तुरुंगामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला किंवा एखाद्या तुरुंगामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर जन्म आणि मृत्यू जर झालेला असेल तो नेमका कोणाला सांगायचा आहे किंवा कोणी सांगायला हवं, या सर्वांबद्दल जी माहिती भेटणार आहे ती तुम्हाला भाग 3 मध्ये पाहायला भेटेल. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर याच्याबद्दल ती जी माहिती असेल ती नेमकी कोणाला सांगायची,
कोणी सांगायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भाग 3 मध्ये पाहायला भेटतील. भाग 3 ला जर तुम्ही पाहिलं तर हा एक प्रॅक्टिकल भाग आहे. ओके, जर तुम्ही आरोग्य निरीक्षक किंवा आरोग्य अधिकारी बनणार असाल किंवा तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी जाणार आहेत तर सर्व प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला भाग 3 मध्ये पाहायला भेटतील. आता समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि हे दोघी जन्म किंवा मृत्यूच्या ज्या घटना होत्या त्या नोंदवण्यासाठी किंवा वर्दी देण्यासाठी तुम्हाला उशीर झाला तर नेमकं काय करायचा, हा सर्व जो ॲक्शन प्लॅन आहे तुम्हाला भाग 3 मध्ये पाहायला भेटणार आहे. भाग 3 इतका इम्पॉर्टंट तुमचा भाग आहे. जनरली प्रश्न या भाग 3 वरच विचारले जातात. आता आपण भाग 4 कडे जाऊया. भाग 4 मध्ये नेमकं काय आहे, अभिलेखे व आकडेवारी ठेवणे. ओके, मग आता काय तुम्ही काम केलं, जन्म झालेला होता, मृत्यू झालेला होता, याची जी नोंदणी आहे तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर अधिकाऱ्याला दिली. ओके, आता हा जो अधिकारी आहे तो नेमका कोणत्या रेकॉर्डमध्ये हे सर्व रेकॉर्ड जे आहेत ते कुठं नोंदवेल. ओके, आणि तुम्हाला याची नोंदणी झाल्यानंतर जे बर्थ सर्टिफिकेट भेटेल, एखादा दाखला जो तुम्हाला भेटणार आहे तो कशा पद्धतीने भेटेल हे सर्व तुम्हाला भाग 4 मध्ये पाहायला भेटेल. ओके, म्हणजे तुम्ही जन्माचं किंवा मृत्यूची जी इन्फॉर्मेशन आहे अधिकाऱ्याला दिली, मग अधिकारी जन्माची आणि मृत्यूची इन्फॉर्मेशन कुठं स्टोरेज करून ठेवेल किंवा जन्माची आणि मृत्यूचा जो दाखला आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला देईल हे सर्व तुम्हाला भाग 4 मध्ये पाहायला भेटणार आहे. ओके, आता ह्या गोष्टी तुम्ही वरवरच लक्षात ठेवा, जास्त डीपली जाऊ नका. आपण प्रत्येक भाग जो आहे तो डीपली पाहणारच आहोत, फक्त लक्षात राहू दे की प्रत्येक भागामध्ये नेमक्या कशा गोष्टी होत आहेत. आता जो भाग 5 आहे त्याला संकीर्ण नाव दिलेलं आहे. वरचा जेवढ्या गोष्टी होत्या त्या ज्याच्यामध्ये कव्हर झाल्याने ते तुम्हाला भाग 5 मध्ये पाहायला भेटेल. समजा एखादा व्यक्ती होता, त्याने जन्माची किंवा मृत्यूची खोटी माहिती दिली. ओके, मग खोटी माहिती जेव्हा त्याने प्रोव्हाइड केली किंवा वेळेवर त्याने नोंदणी केली नाही तर त्याला किती दंड होणार आहे. ओके, नंतर सरकारला नवीन नियम बनवायचा अधिकार कशा पद्धतीने असेल ते सर्व तुम्हाला भाग 5 मध्ये पाहायला भेटेल. किंवा एखादा व्यक्तीचा जन्म विदेशात झाला असेल किंवा विदेशातील एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल तर त्या संबंधित जेवढ्या पण तरतुदी येतील त्या सर्व तुम्हाला भाग 5 मध्ये पाहायला भेटेल. हा संकीर्ण भाग आहे. संकीर्ण शब्दाचा अर्थ असेल की ज्या गोष्टी वरच्या 4 गोष्टींमध्ये कव्हर झाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी तुम्हाला भाग 5 मध्ये पाहायला भेटतील. ओके, तर परत एकदा आपण रिवाइज जर केलं तर भाग 1 मध्ये आपण ओळख करून दिली होती या कायद्याची. भाग 2 मध्ये आपण काय केलं होतं, जी काम करणारी टीम होती तिला डिफाईन करून दिलं. त्याच्यानंतर पुढचा जो भाग होता त्याच्यामध्ये आपण काय केलं, प्रत्यक्ष काम कोण करेल ते सर्व आपण डिफाईन करून दिलं. आणि त्याच्यानंतर आपण डिफाईन करून दिलं की दाखला कशा पद्धतीने मिळेल. आणि शेवटचा भाग आपला संकीर्णचा होता. अशा पद्धतीने टोटल 5 भाग तुम्हाला या अधिनियमामध्ये पाहायला भेटतील. आता आपण हे जे प्रकरणं आहेत, टोटल 5 प्रकरणं जे आहेत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊया की कशा पद्धतीने हे जे प्रकरण आहेत त्याच्यावरचे प्रश्न जे असतात ते फॉर्म होत असतील. मग आपण प्रकरण क्रमांक 1 पासून सुरुवात करूया आणि प्रकरण क्रमांक 1 मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करूया. जेव्हा तुमचं प्रकरण क्रमांक 1 स्टार्ट होतं तर या प्रकरण क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 2 कलम जे आहेत ते पाहायला भेटतात, कलम क्रमांक 1 आणि कलम क्रमांक 2. ओके, आता आपण पहिल्या कलमाबद्दल बोलूया की पहिल्या कलमामध्ये नेमकं काय असेल. तर पहिलं जे कलम असेल त्याच्यामध्ये या अधिनियमाचं दिलेलं आहे नाव. ओके, की या अधिनियमाचं नेमकं नाव काय असेल. दुसरं, या अधिनियमाची व्याप्ती काय असेल ते पहिल्या कलमामध्ये दिलेलं आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे, या अधिनियमाचा प्रारंभ कधीपासून झाला, ह्या 3 गोष्टी तुम्हाला कलम क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. आता एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला नाव आणि प्रारंभ इथून तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्हाला कलम विचारणार नाहीत, तुम्हाला विचारतील की या अधिनियमाचा प्रारंभ नेमका कधीपासून झाला. मग आपण पाहूया की कलम क्रमांक 1 मध्ये जे नाव आहे ते नेमकं काय असेल. तर या अधिनियमाचं नाव असणार आहे जन्म आणि मृत्यू अधिनियम, जन्म आणि मृत्यू अधिनियम 1969. ओके,
याचं नाव काय असेल तर जन्म आणि मृत्यू अधिनियम 1969 हे या कायद्याचं नाव असणार आहे. मग व्याप्ती म्हणजे हा जो कायदा आहे नेमका कुठपर्यंत अप्लिकेबल आहे, तर हा जो कायदा आहे संपूर्ण भारतभर अप्लिकेबल असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जम्मू काश्मीरसुद्धा इन्क्लूड करू शकतात. आधी जम्मू काश्मीरला काही अटी होत्या, परंतु आता संपूर्ण भारतभर या कायद्याची व्याप्ती असणार आहे. म्हणजे जन्म आणि मृत्यूची जी नोंदणी आहे संपूर्ण भारतासाठी लागू असणार आहे. असा कोणताच पार्ट नाही जिथं जन्म आणि मृत्यूची नोंदणी बंधनकारक नाही. संपूर्ण पार्टसाठी हा जो कायदा आहे तो लागू असणार आहे. आता जो मेन जो प्रश्न येतो तो म्हणजे याची अंमलबजावणी कधीपासून झाली. अंमलबजावणी कधीपासून झाली, तर या कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती असणार आहे 18 मे 1969 रोजी हा कायदा जो होता तो संमत झालेला होता. ओके, आणि याची अंमलबजावणी जी झालेली आहे ती असणार आहे 1 एप्रिल 1970 पासून याची अंमलबजावणी झालेली आहे. आता या दोघी ज्या फिगर आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 18 मे 1969 साली हा संमत झालेला होता आणि अंमलबजावणी 1 एप्रिल 1970 पासून झालेली होती. हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असेल, नोटबुकमध्ये तुम्ही नोट करू शकतात. 18 मे 1969 साली संमत झालेला होता आणि 1 एप्रिल 1970 रोजी याची जी प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे ती झालेली होती. प्रश्न दोघी स्वरूपामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता हा तुमचा कलम क्रमांक 1 क्लिअर झाला. आता आपण पाहूया की कलम क्रमांक 2 मध्ये नेमकं काय असेल. तर कलम क्रमांक 2 मध्ये सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत? व्याख्या दिलेल्या आहेत. ओके, व्याख्या जो पुढचं पेज असेल तिथं आपण पाहूया. इथं तुमचं क्लिअर झालं. ती म्हणजे कायद्याचा जो विस्तार आहे संपूर्ण भारतभर आहे. उद्दिष्ट काय होतं? जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदीचे अधिनियम करणे. ओके, आणि राष्ट्रीय पातळीवर आकडेवारी संकलित करणे. पुढे गेल्यानंतर आपण याच्यामधल्या ज्या व्याख्या आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करूया की नेमक्या व्याख्या कशा पद्धतीने आहेत. तर जी व्याख्याचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जन्माची डेफिनेशन दिलेली आहे, मृत्यूची डेफिनेशन दिलेली आहे आणि मृतकावस्थेतील जन्म या सर्व डेफिनेशन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. मग जन्माची डेफिनेशन काय होती? मातेच्या उदरातून बाहेर पडल्यानंतर श्वासोच्छ्वास किंवा जिवंतपणाचे अन्य कोणतेही लक्षण दर्शवणारा जो असेल त्याला जन्म म्हटलं जातो. ओके, मातेच्या उदरातून एखादं बालक बाहेर पडला आणि त्याला श्वासोच्छ्वास असेल किंवा जिवंतपणाचं कोणतेही लक्षण जो दाखवत असेल तर त्याला म्हटलं जाईल जन्म. ओके, या इतक्या क्रिटिकल डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची गरज नाही. फक्त लक्षात राहू द्या की जन्म नेमका काय असेल याच्यावर प्रश्न जनरली फॉर्म होत नाही. जिवंत अवस्थेत जन्म झाल्यानंतर कोणत्याही वेळी जिवंतपणाची जर सर्व लक्षणे कायमची नाहीशी झाली, म्हणजे एखादा व्यक्ती होता जो जिवंत होता आणि त्याच्या जिवंतपणामध्ये त्याची जिवंतपणाची जी लक्षणं होती जी कायमची नाहीशी झाली तर आपण म्हणतो त्याला मृत्यू. ओके, नंतर मृतकावस्थेतील जन्म ज्याला स्टिल बर्थ म्हटलं जातं, तर मातेच्या उदरातून बाहेर पडण्यापूर्वीच झालेले जे मरण असते त्याला स्टिल बर्थ असं म्हटलं जातं. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आता इथं ह्या डेफिनेशन पाठ करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या कलम क्रमांक 2 मध्ये तुम्हाला पाहायला भेटलेल्या आहेत. कलम क्रमांक 2 मधून अजून एक उद्दिष्ट साध्य होतं, ते म्हणजे हा जो कायदा आहे तो तुमचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. जे तुमचं केंद्र सरकार असेल त्या केंद्र सरकारचा हा कायदा आहे. परंतु याला लागू कोण करतं? तर अंमलबजावणी याचं राज्य सरकार करणार आहे. राज्य सरकार या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती करत असतं. तर या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कलम जे 2 असेल ते तुमचं क्लिअर झालेलं असेल. काही जास्त प्रश्न इथून फॉर्म होत नाही. आता आपण प्रकरण क्रमांक 2 पाहूया. या प्रकरण क्रमांक 2 मध्ये नोंदणी आस्थापना जे असतात त्या सर्व दिलेल्या आहेत. ओके, आता आपण कशाबद्दल बोलत आहोत? प्रकरण क्रमांक 2. आणि या प्रकरण क्रमांक 2 मध्ये टोटल तुम्हाला 3 पासून 3, 4, 5, 6 आणि 7 अशी कलमं आहेत. टोटल तुम्हाला 5 कलमं या प्रकरण 2 मध्ये पाहायला भेटतील. याच्यात नेमकं काय असतो? आता हा जो कायदा होता तो राबवण्यासाठी केंद्र सरकारपासून आपल्या गावापर्यंत, म्हणजे केंद्र सरकार असेल
केंद्र सरकारपासून आपल्या गावापर्यंत कोणकोणते अधिकारी आहेत याची माहिती तुम्हाला प्रकरण क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. त्याला म्हटलं जाईल नोंदणी आस्थापना, रजिस्ट्रेशन एस्टॅब्लिशमेंट त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाईल. सिंपलची गोष्ट होती. प्रकरण क्रमांक 2 मध्ये नेमके कोणकोणते अधिकारी आहेत या सर्वांची माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. कलम कधीपासून कधीपर्यंत चालू होतं तर कलम क्रमांक 3 पासून चालू होईल, 4 होईल, 5 होईल, 6 होईल आणि 7 होईल. एवढे कलम तुम्हाला प्रकरण क्रमांक 2 मध्ये पाहायला भेटतील. आता याच्यामधलं जे पहिलं कलम आहे कलम क्रमांक 3 ते कशाशी संबंधित आहे तर कलम क्रमांक 3 मध्ये भारताचा महानिबंधक बद्दल दिलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये रजिस्टर जनरल असं म्हटलं जातं. ओके, याची जी नेमणूक असेल ती कोण करणार आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार जे असेल ती याची नेमणूक करणार आहे. आणि याचं नेमकं काम काय असेल, आता सेंट्रल गव्हर्नमेंटने निवडलेलं आहे तर संपूर्ण देशामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं आणि सरकारला डाटा देण्याचं काम जो करेल तो असणार आहे भारताचा महानिबंधक, याचं ते काम असणार आहे. कलम 3 मध्ये भारताचा महानिबंधक बद्दल बोललेला आहे आणि कोण नेमणूक करणार आहे तर याची नेमणूक सेंट्रल गव्हर्नमेंट करणार आहे, केंद्र सरकार याची नेमणूक करणार आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे कलम 4 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्य निबंधक बद्दल दिलेला आहे. कशाबद्दल दिलेला आहे तर मुख्य निबंधक बद्दल दिलेला आहे. आता हा जो मुख्य निबंधक आहे त्याची नेमणूक कोण करतं तर त्याची जी नेमणूक आहे स्टेट गव्हर्नमेंट करणार आहे. जी राज्य सरकार असती ती मुख्य निबंधकाची नेमणूक करेल आणि या मुख्य निबंधकाचं काम काय असेल तर राज्याचा कारभार पाहणं, राज्याचा कारभार तो पाहतो आणि याच्यामध्ये प्रत्येक राज्यासाठी एक मुख्य निबंधक असतो असं दिलेलं आहे. प्रत्येक राज्यासाठी किती निबंधक असतील तर प्रत्येक राज्यासाठी मुख्य निबंधक एक असणार आहे. पुढे गेल्यानंतर मुख्य निबंधकच्या खाली तुम्हाला जिल्हा निबंधक पाहायला भेटेल. ओके, जो जिल्हा निबंधक असेल त्याचं कलम 5 असणार नाही, त्याचं जे कलम असेल ते असणार आहे कलम 6 आणि कलम 6 मध्ये तुम्हाला जिल्हा निबंधक बद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. आता जिल्हा निबंधक कोण असतो तर जिल्ह्यामधील जो सांख्यिकी अधिकारी असेल, सांख्यिकी अधिकारी तो तुमचा जिल्हा निबंधक असेल किंवा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जे असतात त्यांनी नेमलेला एक अधिकारी तुमचा जिल्हा निबंधक बनणार आहे. आता याचं नेमकं काम काय असेल तर जिल्ह्याचा पूर्ण रिपोर्ट तयार करायचं जे काम असेल ते या जिल्हा निबंधकाचं असेल. आणि जे अदर निबंधक आहेत म्हणजे या जिल्हा निबंधकाखाली तुम्हाला वेगवेगळे निबंधक पाहायला भेटतील, तर जे अदर निबंधक आहेत त्यांच्या कार्यावर लक्ष ठेवणं हे सुद्धा जिल्हा निबंधकाचं काम असणार आहे. ओके, आता मी तुम्हाला 3 क्लिअर केलं, तुम्हाला 4 क्लिअर केलं, अजून आपण 5 क्लिअर केलेलं नाही. मी तुम्हाला 6 नंबर सुद्धा क्लिअर केला. 7व्या नंबरचं पाहून घेऊया की 7व्या नंबरमध्ये काय असेल तर 7व्या नंबरमध्ये तुम्हाला निबंधक जे असतात ते पाहायला भेटतील. आता हे जे निबंधक तुम्हाला दिसत आहेत म्हणजे जिल्हा निबंधकाच्या खाली हे जे तुम्हाला निबंधक पाहायला भेटत आहेत हे काय असतात तर हे ग्राउंड लेवलवर काम करणारे अधिकारी जे असतात ते सर्व कलम क्रमांक 7 मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. जसं ग्रामीण भागामध्ये म्हणजे एखादं गाव असेल तर या गावामध्ये जो ग्रामसेवक आहे तो तुमचा निबंधक असेल. तसंच शहरी भागामध्ये तुमचा नगरपालिकाचा आरोग्य अधिकारी असेल किंवा एखादा मुख्याधिकारी जो असेल तो नेमलेला असेल शहरी भागामध्ये. एखाद्या हॉस्पिटलमध्ये काही जे सरकारी रुग्ण असतात तिथं अधीक्षक जे असतात त्यांची नेमणूक निबंधक म्हणून केलेली असते. तर या सर्वांचा समावेश निबंधक म्हणून कलम क्रमांक 7 मध्ये केलेला आहे. ग्रामीण भागामध्ये एखाद्या गावामध्ये ग्रामविकास अधिकारी असतात त्यांना सुद्धा निबंधक म्हणून नेमलेलं असतं. तर या सर्वांचा समावेश तुम्हाला कलम क्रमांक 7 मध्ये पाहायला भेटेल. तुमचं कलम क्रमांक 3 क्लिअर झालं असेल त्याच्यामध्ये भारताचा महानिबंधक बद्दल दिलेला आहे. कलम क्रमांक 4 क्लिअर झालं असेल ज्याच्यामध्ये मुख्य निबंधकाबद्दल दिलेला आहे. कलम क्रमांक 6 क्लिअर झालं असेल ज्याच्यामध्ये जिल्हा निबंधकाबद्दल दिलेला आहे. आणि कलम क्रमांक 7 सुद्धा क्लिअर झालं असेल ज्याच्यामध्ये निबंधकाबद्दल दिलेला आहे. ओके, आता कोणाची निवड कशा पद्धतीने करतात. जो भारताचा महानिबंधक होता त्याची निवड केंद्र सरकारमार्फत करण्यात येते. नंतर तुमचा जो मुख्य निबंधक होता त्याची निवड राज्य सरकार करते. जिल्हा निबंधकाची निवड सुद्धा राज्य सरकार करणार आहे आणि जे निबंधक असतील त्यांची निवड सुद्धा राज्य सरकार करणार आहे. आता परीक्षेत कधी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रामीण भागात जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी म्हणून कोण काम करतं
आणि तुम्हाला जो ऑप्शनमध्ये ग्रामसेवक दिलेला असेल तर ते तुमचं उत्तर राईट असणार आहे. ग्रामीण भागात म्हणजे एखाद्या गावामध्ये जन्म आणि मृत्यूचं काम कोण करतं, तर निबंधकाचं जे काम करणार आहे तो एखादा ग्रामसेवक त्याचं उत्तर असणार आहे. ओके. आता आपला जो पॉईंट बाकी होता तो म्हणजे जो कलम क्रमांक 5 आहे तो आपला बाकी होता, तर त्याच्याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. आता जे तुमचं कलम क्रमांक 5 आहे, कलम क्रमांक 5 जे आहे ते एकदम मोस्ट इम्पॉर्टंट तुमचं एक कलम असणार आहे. एकदम सिंपलची गोष्ट आहे. आता तुमचं एखादं राज्य असेल, हे राज्य सरकार आहे. ओके. तर राज्य सरकारला पूर्ण राज्याची नोंदणी करायची आहे, तर पूर्ण राज्याची नोंदणी करण्यासाठी ते काही एकच ठिकाण ठेवणार नाहीत. म्हणजे पूर्ण राज्यातील लोक त्या एका ठिकाणी येतील आणि नोंदणी करतील अशा पद्धतीने काम होणार नाही. ओके. म्हणून काय करतं राज्य सरकार, संपूर्ण राज्याचं छोटे छोटे भागांमध्ये विभाजन जे आहे ते करत असतं. छोट्या छोट्या भागांमध्ये राज्य सरकार काय करेल, पूर्ण राज्याचं विभाजन करणार आहे. आता हे जे विभाजन करणार आहे त्यांना जे विभाजन तुम्ही केलेलं आहे त्याला म्हटलं जाईल विभाग. ओके. हे जे विभाग आहे ते असतील तुमचे नोंदणी विभाग. काय असतील? नोंदणी विभाग. तर राज्य सरकारला पूर्ण राज्याला नोंदणी विभागमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचे जे अधिकार आहेत ते कलम 5 नुसार भेटलेले आहेत. सिंपलची गोष्ट आहे. राज्य सरकार राज्याचे छोटे छोटे नोंदणी विभाग जे बनवतं ते कशाच्या अंतर्गत बनवणार आहे, तर कलम 5च्या अंतर्गत बनवणार आहे. आता हे विभाग कशा पद्धतीने असतील, तर ग्रामीण भागामध्ये एखादा ग्रामीण भाग आहे तर एक ग्रामपंचायत तुमचा नोंदणीचा एक विभाग असेल. म्हणजे माझ्याकडे असे 4-5 गावं आहेत आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत आहे, तर या गावातील लोक ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करतील, या गावातील लोक त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करतील आणि या गावातली लोक त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करतील. म्हणजे नोंदणी विभाग पाळायचा जो हक्क भेटलेला होता राज्य सरकारला तो कलम क्रमांक 5 नुसार पडलेला आहे. ओके. आता समजा शहरी भागामध्ये एखादं मोठं शहर आहे, तर मोठं शहर असेल तर तिथं काय करतात, वेगवेगळे वॉर्ड पडलेले असतात. तर हे जे वॉर्ड आहेत त्यानुसार ते नोंदणी विभाग जे असतात ते सर्व कलम क्रमांक 5 नुसार फॉर्म होत असतात. आणि हे का केलं जातं, जेणेकरून लोकांना लांब जावं लागू नये आणि त्यांच्या जवळच्या कार्यालयामध्ये त्यांची जन्म मृत्यूची नोंद करता यावी, याच्यासाठी हे विभाग जे असतात ते पडले असतात. आणि हे विभाग पाडण्यासाठी कलम क्रमांक 5चा वापर जो असतो तो आपण करत असतो. आता आपण टोटल जे 3, 4, 5, 6, 7 म्हणजे प्रकरण 2 जे होतं ते एकदम क्लिअरली पाहिलेलं आहे. 3 मध्ये काय पाहिलं, 4 मध्ये काय पाहिलं, 5, 6 आणि 7 मध्ये काय पाहिलं ते तुम्ही रिवाईज करू शकतात. आता पुढील पार्टमध्ये आपण कलम जे 8वं आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे ती घेणार आहोत. ओके. कलम 8 मध्ये काय दिलेलं आहे, माहिती देण्याची जबाबदारी कोणाची याबद्दल जी संपूर्ण माहिती असेल ती कलम 8 मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे माहिती नेमकी कशाची असेल, तर एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर या जन्माची आणि मृत्यूची जी माहिती असेल ती कोणी द्यावी हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला कलम 8 मध्ये पाहायला भेटेल. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म हा त्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा त्याच्या घरात झालेला असेल, मग जन्म आणि मृत्यूची माहिती कोण देईल, निबंधकाला माहिती कोण देईल, तर त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख किंवा घरातील सर्वात जवळचा जो नातेवाईक असेल तो माहिती प्रोव्हाइड करणार आहे. ओके. नंतर समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू रुग्णालय किंवा प्रसूतिगृहामध्ये झालेला असेल, रुग्णालय किंवा प्रसूतिगृहामध्ये त्याचा जन्म मृत्यू झालेला असेल, तर त्या रुग्णालयाचा जो वैद्यकीय अधिकारी असेल त्याचं काम असेल की जन्माची आणि मृत्यूची जी माहिती असेल ती सरकारला प्रोव्हाइड करणं. नंतर समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू तुरुंगातून किंवा वसतिगृहात झालेला असेल, तर त्या तुरुंगाचा जो तुरुंग अधिकारी असेल किंवा त्या तुरुंगाचा किंवा वसतिगृहाचा जो व्यवस्थापक असेल तो माहिती प्रोव्हाइड करणार आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू सार्वजनिक ठिकाणी झालेला असेल तर त्या जन्माची किंवा त्या मृत्यूची जी माहिती असेल तर कोण देणार आहे, पोलीस किंवा गाव मुखिया जो असेल तो त्याची माहिती जी असेल ती प्रोव्हाइड करणार आहे. इथून प्रश्न तुमचे जास्त फॉर्म होतात. प्रश्न कधी कधी विचारला जातो की रुग्णालयात जन्म झालेला असेल तर जन्म मृत्यूची माहिती कोण देईल, तर वैद्यकीय अधिकारी देईल. किंवा इथून प्रश्न विचारला जाईल की तुरुंगामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला तर कोण अधिकारी
माहिती जी आहे ती कोणता अधिकारी प्रोव्हाइड करेल, तर तुरुंग अधिकारी किंवा व्यवस्थापक प्रोव्हाइड करेल. या सर्व गोष्टी तुम्हाला कलम 8 मध्ये पाहायला भेटतील. सिंपलचं कलम आहे. ओके, जास्त काही रॉकेट सायन्स नाही याच्यात. सिंपल, घरी जर झाला तर कुटुंब प्रमुख, रुग्णालयात जर झाला तर वैद्यकीय अधिकारी, तुरुंगात जर झाला तर तुरुंग अधिकारी, आणि सार्वजनिक ठिकाणी जर झाला तर पोलीस किंवा गावमुखिया याची माहिती प्रोव्हाइड करणार आहे. याची जी माहिती असेल ती निबंधकाला देणार आहेत. ओके, तर कलम 8 तुमचं क्लिअर झालं, म्हणजे टोटल 8 जे कलम होते ते तुमचे क्लिअर झाले असतीलच. आता आपण कलम 9 कडे जाऊया. कलम 9 जे आहे त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. ओके, याच्यावर एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर कलम 9 जे असेल ते अशा लोकांसाठी आहे जे एखाद्या शहरामध्ये सुद्धा राहत नाही, जे एखाद्या गावात सुद्धा राहत नाही. ओके, जे शहरात पण नाही राहत, एखाद्या गावात सुद्धा नाही राहत, ते राहणार आहेत मळ्यामध्ये. ओके, आणि मळ्याची डेफिनेशन सुद्धा या कलमामध्ये दिलेली आहे. कलम 9 काय आहे ते आपण पाहूया. तर कलम 8 मध्ये आपण नेमकं काय पाहिलेलं होतं, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू घरात झाला तर कोण देईल, हॉस्पिटलमध्ये झाला तर त्याची माहिती कोण देईल, जेलमध्ये झाला तर त्याची माहिती कोण देईल, हे सर्व आपण कलम 8 मध्ये पाहिलेलं होतं. परंतु काही जे लोक असतात ते शहरात सुद्धा राहत नाही, जे खेड्यात सुद्धा राहत नाही, तर अशा ठिकाणी राहतात किंवा काम करतात जे शहरापासून किंवा एखाद्या गावापासून दूर आहे. ओके, तर अशा विशेष ठिकाणासाठी हे जे कलम आहे ते कलम 9 नंबर तुमचं लागू असेल. अशी विशिष्ट ठिकाणे कोणती? पहिली गोष्ट आहे मळे, दुसरी गोष्ट आहे जे लोक खाणीमध्ये राहतात, तिसरी जी गोष्ट आहे कारखान्यांमध्ये राहतात. ओके, एखादा व्यक्ती जहाज किंवा विमानावर राहतो. तर हे जे ठिकाणं आहेत या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झाला तर त्याची माहिती कोण देईल या सर्वांबद्दल कलम 9 मध्ये लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे कसे असतात तर चहा, कॉफी, रबर इत्यादी ठिकाणी जे मळे असतात त्यांच्याबद्दल मळा हा शब्द वापरलेला आहे. आणि मळा नेमकं किती जमिनीला वापरलं जातं, तर ही जी जमीन असेल जर 4 हेक्टरपेक्षा ही जमीन जास्त असेल तर 4 हेक्टर त्याची व्याप्ती असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, मळा. काय म्हणणार आहोत, मळा. प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 9 मध्ये मळ्याच्या डेफिनेशनमध्ये किती हेक्टरला आपण मळा म्हणतो, तर 4 हेक्टरची जी व्याप्ती असेल तिला आपण मळा म्हणणार आहोत. मग आता या मळ्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झाला तर त्या जन्माची किंवा मृत्यूची माहिती प्रोव्हाइड करायसाठी आपण जो मळ्याचा देखरेखदार असतो त्याला जबाबदारी दिलेली असते. ओके, मळ्याचा जो देखरेखदार असेल, टायडंट ऑफ द प्लांटेशन, त्याची जबाबदारी असेल की त्याच्या मळ्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झाला तर त्याची माहिती निबंधकाला प्रोव्हाइड करणं हे कलम 9 मध्ये दिलेलं आहे. कलम क्रमांक 8 आणि कलम क्रमांक 9 मध्ये हेच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कलम क्रमांक 8 जे आहे ते सांगतं की सामान्य ठिकाणमध्ये जर जन्म किंवा मृत्यू झाला तर नेमका कोणता माणूस त्याची माहिती देईल, आणि व्यावसायिक ठिकाणमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा किंवा विशेष ठिकाणमध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झाला तर कोणता व्यक्ती माहिती देईल ते कलम 9 मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. म्हणून हे कलम जे आहे ते थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवण्यासाठी सिंपल आहे. मळ्यामध्ये जर जन्म तर 9 आणि अदर ठिकाणी जर जन्म असेल तर कलम क्रमांक 8 आपण वापरू शकतो. आता मळ्याचा देखरेखदार याची सुद्धा डेफिनेशन याच्यामध्ये दिलेली आहे. मळ्याचा देखरेखदार कोण म्हटलं जाईल, तर मळ्यातील कामगार किंवा कामावर नियंत्रण असलेली जी व्यक्ती असेल त्याला मळ्याचा देखरेखदार म्हटलं जाईल. म्हणजे हा जो मळा सांभाळण्याचा किंवा कामगारांवर जो मेन माणूस असतो ना त्याच्यावरची जबाबदारी असेल की तुम्हाला जन्म आणि मृत्यूची जी माहिती आहे ती निबंधकाला प्रोव्हाइड करणं इम्पॉर्टंट असेल. आपण कलम क्रमांक जे आहे 10 नंबरचं जे कलम आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. हे एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं कलम असणार आहे, कलम 10 नंबरचं. कारण की या कलम 10 मध्ये एक शब्द आलेला आहे, तो म्हणजे मृत्यूचे प्रमाणपत्र. मृत्यूचे प्रमाणपत्र जे असेल त्याच्याशी रिलेटेड हे कलम तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मृत्यूचे प्रमाणपत्रामध्ये त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे की मृत्यूचं प्रमाणपत्र देत असताना जो डॉक्टर आहे त्याची जबाबदारी नेमकी काय असेल हे तुम्हाला कलम क्रमांक 10 मध्ये पाहायला भेटेल. ओके, मग आता कलम क्रमांक 10 जे असतील ते 2 भागांमध्ये विभाजित झालेले तुम्हाला दिसतील. हा तुमचा पहिला भाग असेल आणि हा त्याचा दुसरा भाग असेल. ओके,
पहिल्या भागामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर आता जो पहिला भाग तुम्ही पाहू शकता त्या पहिल्या भागामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर पहिला भाग आपण म्हणतो माहिती देण्याचे कर्तव्य जे असेल ते तुम्हाला पहिल्या भागामध्ये पाहायला भेटेल. माहिती देण्याचं कर्तव्य आणि याचा अर्थ काय असेल ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता काही विशिष्ट व्यक्ती असतात, ओके, समाजामध्ये काही विशिष्ट व्यक्ती असतात. त्या व्यक्तींकडे त्यांच्या पर्टिक्युलर परिसरामध्ये, आता हा त्यांचा परिसर असेल तर या पर्टिक्युलर परिसरामध्ये जेवढे जन्म झालेले असतील किंवा मृत्यू झालेले असतील, जन्म किंवा मृत्यू झालेले असतील, तर त्या पर्टिक्युलर व्यक्तींना त्यांच्या परिसरामध्ये जे जन्म आणि मृत्यू झालेले आहेत त्यांची माहिती जी असते ती निबंधकाला देणं कंपल्सरी असणार आहे. मग अशा कोणत्या व्यक्ती आहेत किंवा अशा कोणत्या संस्था आहेत ज्यांना त्यांच्या इथं जे जन्म आणि मृत्यू झालेले आहेत त्यांची माहिती निबंधकांना देणं बंधनकारक असणार आहे. इथं बंधनकारक शब्द महत्त्वाचा आहे, त्यांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे. मग अशा व्यक्ती किंवा संस्था म्हणजे समजा कोणकोणत्या व्यक्तींबद्दल इथं म्हटलं गेलेलं आहे. पहिलं जे असेल ते म्हणजे वैद्यकीय संस्था, ओके, वैद्यकीय, इथं आपण लिहूया पहिलं जे आहे ते वैद्यकीय संस्था, ओके. तर वैद्यकीय संस्थांमध्ये हॉस्पिटल्समध्ये जसं एखादं रुग्णालय असेल, रुग्णालयामध्ये तुमचा एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झालेला असेल, एखादं आरोग्य केंद्र असेल, एखादं तुम्हाला प्रसूतीगृह असेल जिथं जन्म झालेला असेल, तर या ठिकाणी जे यांचे प्रभारी अधिकारी असतात तर त्यांना जेव्हा त्यांच्या संस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झाला असेल तर त्याची माहिती निबंधकाला देणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आणि हे सर्व कशामध्ये येतं तर आर्टिकल नंबर 10चा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये माहिती देण्याचं कर्तव्यामध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. अजून कोणकोणत्या संस्था असतील ज्यांना माहिती देण्याचं कर्तव्य जे असेल ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, तर जसं तुरुंगामध्ये एखाद्या बालकाचा जन्म किंवा मृत्यू झालेला असेल तुरुंगामध्ये, तर तुरुंगाचा जो प्रभारी असेल त्याला, तसंच एखाद्या धर्मशाळेमध्ये जन्म किंवा मृत्यू झालेला असेल किंवा एखाद्या वसतिगृहामध्ये जन्म किंवा मृत्यू झालेला असेल तर तुरुंगाचा जो प्रभारी असेल, धर्मशाळेचा जो प्रभारी असेल किंवा वसतिगृहाचा जो प्रभारी असेल, या तिघांना त्यांच्या येथील जन्म मृत्यू जे झालेले असतील त्याची माहिती निबंधकांना देणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, ओके. तर 10व्याचा जो पहिला पार्ट येईल म्हणजे आर्टिकल 10व्याचा जो पहिला भाग येईल त्याच्यामध्ये काही लोकांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे, ओके. मग आता आपण 10वा आर्टिकल जे असेल त्याचा दुसरा पार्टमध्ये पाहूया. आता 10व्याचा जो दुसरा पार्ट स्टार्ट होतो त्या दुसऱ्या पार्टमध्ये काय असेल तर याच्यामध्ये एक सर्टिफिकेट मेन्शन केलेलं आहे. ते सर्टिफिकेटला म्हटलं जातं मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र. हे सर्टिफिकेट जे आहे 10व्या आर्टिकलच्या दुसऱ्या पार्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता याचा मिनिंग काय असतो, याचा मिनिंग आपण कधी कोरी जागा असेल तर तिथं आपण याचा मिनिंग घेऊया. तर याचा मिनिंग काय असेल, समजा एक व्यक्ती होता, ओके, आणि या व्यक्तीवर त्या व्यक्तीचं जेव्हा निधन होत होतं त्याच्या निधनापूर्वी एखाद्या डॉक्टरने त्याच्यावर उपचार केला असेल, त्या व्यक्तीच्या निधनापूर्वी एखाद्या डॉक्टरने त्याच्यावर उपचार केला असेल तर हे जे डॉक्टर असतील त्या डॉक्टरांना मृत्यूचं जे कारण आहे ते सांगणारं प्रमाणपत्र जे आहे ते देणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला त्याचं कारण सांगणारं प्रमाणपत्र जे आहे ते देणं त्या डॉक्टरांवर बंधनकारक असणार आहे. आणि या पॉईंटमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा असेल, हे जे प्रमाणपत्र असेल हे देत असताना कोणत्याही प्रकारची फी अजिबात आकारायची नाही असं या कलमामध्ये लिहिलेलं आहे, ओके. तर मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र याला इंग्लिशमध्ये सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ हे कोणत्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे, तर आर्टिकल क्रमांक 10 याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ लिहिलेलं आहे, ओके. जर एखाद्या व्यक्तीचं त्याच्या निधनापूर्वी म्हणजे त्याचा मृत्यू होण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरने उपचार केलेला असेल
तर त्याला हे जे प्रमाणपत्र आहे ते देणं बंधनकारक आहे. आता हे प्रमाणपत्र तो कोणाला देईल तर निबंधकाला तो पाठवतो आणि जे निबंधक असतात ते मृत्यूची अधिकृत नोंद या प्रमाणपत्राच्या आधारावर ते करू शकतात. ओके, तर हा तुमचा सेक्शन नंबर 10 झाला. जो आर्टिकल 10 आहे तो तुम्हाला कंप्लीट याच्यामध्ये माहीत पडलेलं असेल. मग आपल्या PPT काय लिहिलेलं आहे ते आपण एकदा पाहूया. आधी आपण हे रब करतो आणि आपल्या PPT जर मृत्यूच्या वेळी संबंधित व्यक्तीवर वैद्यकीय व्यावसायिकाने वैद्यकीय व्यावसायिक कोण असेल, जो डॉक्टर असतील, त्यांनी उपचार केले असतील तर मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र देणं त्या व्यावसायिकावर बंधनकारक करण्यात आलेले आहे. हे प्रमाणपत्र जे असतं ते मिळून निबंधकाकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी माहितीदाराची असणार आहे. तर हे सर्व तुम्हाला सेक्शन 10 म्हणजे आपण जो 10वा कलम पाहिलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर तुमचं 10वं कलम सुद्धा क्लिअर झालेलं असेल. एक गोष्ट कलम 10चं महत्त्व जे असतं ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, हे जे कलम आहे ते थोडंसं वेगळं आहे. ते फक्त नोंदणी करत नाही. जसं तुम्हाला वाटतंय ना की कलम 10ने काय केलं तर 10ने 2 पार्टमध्ये डिवाईड केलं. 10ला पहिल्या पार्टमध्ये काही जे डॉक्टर्स असतात, ज्या संस्था असतात त्यांना कंपल्सरी करून दिलं. दुसऱ्या कारणामध्ये जे व्यावसायिक असतील ज्यांनी मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला हाताळलं असेल तर त्याला डेथ सर्टिफिकेट इश्यू करणं कंपल्सरी केलं. तर एवढं याचं महत्त्व नाही. याचं महत्त्व जे मेन असेल, समजा एखादा पर्टिक्युलर एरिया आहे आणि या पर्टिक्युलर एरियामध्ये विशिष्ट आजाराने लोक जे आहेत ते जास्त मृत्युमुखी पडत असतील, मग जर ही जी 10व्याची प्रोसेस तुम्ही केली नाही तर सरकारला अजिबात माहीत पडणार नाही की या पर्टिक्युलर भागामध्ये कशामुळे लोक मरत आहेत. ओके, तर सरकारला तिथं आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्यास मदत व्हावी म्हणून तुम्हाला जे आर्टिकल 10 आहे, 10मध्ये काय करते, कॉज ऑफ डेथ जे मृत्यूच्या कारणाचं वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते प्रोव्हाइड करण्यात येत आहे. निबंधक त्याची नोंद घेतोय आणि निबंधकाकडे त्याचा डाटा गोळा होतोय. याचा अर्थ सरकारकडे डाटा गोळा होतोय. म्हणून 10व्याचं महत्त्व इतकं आहे की पर्टिक्युलर एरियामध्ये जर एखाद्या साथीच्या रोगाचं झालं असेल किंवा एखादा रोगाने लोक जास्त मृत्युमुखी पडत असतील तर तुम्हाला हा कलम 10च्या अंतर्गत जो डाटा भेटणार आहे, तुम्ही उपाययोजना जे असतात ते करू शकतात. तर कलम 10 इतकं इम्पॉर्टंट आहे. ओके, कलम 11बद्दल आता आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर कलम 11 जे असतं ते नोंदणी प्रक्रियेच्या बाबतीत असणार आहे. नोंदणी प्रक्रियेच्या बाबतीत असणार आहे. ओके, हां, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची नोंद होत असते, ओके, जन्माची किंवा मृत्यूची या दोघांची नोंदणी जेव्हा होणार आहे तेव्हा कशी प्रोसेस होणार आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. या कलममध्ये टोटल 3 गोष्टी येणार आहेत. 1, 2 आणि 3 अशा 3 गोष्टी या कलम 11मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आता समजा जेव्हा एखादा व्यक्ती असेल आणि एखादा व्यक्ती जो असेल तो निबंधकाकडे पोहोचलेला आहे आणि निबंधकाकडे का पोहोचलेला आहे, कारण की तो तुम्हाला जन्माची आणि मृत्यूची माहिती देणार आहे. निबंधकाकडे पोहोचल्यानंतर तेव्हा निबंधक काय करेल, त्याच्याकडे जे रजिस्टर असणार आहे त्या रजिस्टरमध्ये ती माहिती जी असेल ती लिहून घेणार आहे. आता ही जी माहिती त्याला प्रोव्हाइड केलेली आहे, ही माहिती अचूक आहे हे निश्चित करण्यासाठी निबंधक काय काम करतो, हा जो व्यक्ती होता ज्याने ती माहिती दिलेली आहे त्या व्यक्तीची स्वाक्षरी किंवा अंगठा, आता जर तो शिक्षित असेल तर स्वाक्षरी करेल किंवा अशिक्षित असेल तर तो अंगठा देणार आहे. तर ही माहिती बरोबर आहे याची कन्फर्मेशन करण्यासाठी या व्यक्तीची स्वाक्षरी आणि अंगठा तो त्या रजिस्टरमध्ये घेणार आहे. ओके, जोपर्यंत या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी किंवा अंगठा येत नाही तोपर्यंत ही जी नोंद निबंधकाने घेतलेली आहे ती कायदेशीररित्या पूर्ण मानली जाणार नाही, असं तुम्हाला कलम 11च्या पहिल्या भागामध्ये लिहिलेलं आहे. आता भाग केलेले नाहीत, परंतु मी तुम्हाला डिटेलिंग सांगतो की अशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत. नंतर आता दुसऱ्या पार्टमध्ये काय होईल, जेव्हा तो व्यक्ती आला निबंधकाकडे त्याने माहिती प्रोव्हाइड केली, निबंधकाने त्याच्या रजिस्टरमध्ये लिहिलं, त्या व्यक्तीने अंगठा किंवा स्वाक्षरी दिलेली आहे. ओके,
ही प्रोसेस झालेली आहे. त्याच्यानंतर निबंधक काय करतो, त्या निबंधक आपली स्वतःची स्वाक्षरी त्या डॉक्युमेंटवर करणार आहे, स्वतःची स्वाक्षरी त्या डॉक्युमेंटवर करणार आहे आणि शिक्का मारणार आहे. म्हणजे सर्वात आधी त्या व्यक्तीची स्वाक्षरी घेतली, त्याच्यानंतर निबंधकाने त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. ओके, हा त्याचा सेकंड पार्ट झाला. त्याच्यानंतर थर्ड प्रोसेस काय होईल, आता जो व्यक्ती माहिती तुम्हाला, ज्या व्यक्तीने माहिती प्रोव्हाइड केलेली आहे त्या व्यक्तीला ती जी नोंद घेतलेली आहे तिची एक प्रत देईल आणि लगेच देईल. म्हणजे असं नाही की 2 दिवसानंतर आहे, 3 दिवसानंतर आहे, नाही. ज्या वेळेस त्याने ती माहिती प्रोव्हाइड केली लगेच ती प्रत जी असेल, एक प्रत त्या व्यक्तीला तो निबंधक जो असेल तो देणार आहे आणि मोफत देणार आहे. माहिती त्याने जी जमा केलेली होती त्वरित आणि मोफत स्वरूपामध्ये देणार आहे. आणि ही जी प्रत आहे तिलाच म्हटलं जाईल जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र. जर जन्माची नोंद केलेली असेल तर जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यूची नोंद केलेली असेल तर मृत्यू प्रमाणपत्र असेल. आता कलम 12 बद्दल बोलूया. जनरली हे ज्या पहिल्या 2 स्टेप्स होत्या, 1 आणि 2 स्टेप ज्या होत्या त्या तुमच्या कलम 11 मध्ये येत असतात. आणि कलम 12 मध्ये काय लिहिलेलं आहे, तर कलम 12 मध्ये ही जी प्रत भेटलेली होती, जन्माची आणि मृत्यूची जी प्रत होती ती त्वरित द्यायचं आणि मोफत द्यायचं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. काय करण्यात आलेलं आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तुम्हाला कलम 12 मध्ये त्याच गोष्टी आहेत. जेव्हा एखादी, इथं करतो मी, एखादी जन्माची किंवा मृत्यूची जी नोंद आहे ती पूर्ण झाली, कंप्लीट झाली, त्याच्यानंतर निबंधक काय करेल, निबंधक ज्या व्यक्तीने माहिती प्रोव्हाइड केलेली होती त्या व्यक्तीला लगेच काय करणार आहे, त्याचा उतारा जो असेल तो लगेच देईल आणि आपल्या सहीनिशी देणार आहे आणि ती पूर्णतः विनामूल्य असणार आहे. जनरली कन्फ्युजन जे होतं ते कलम 11 आणि 12 मध्ये होतं, कारण की जवळपास ते सारखंच वाटतं. परंतु एक गोष्ट लक्षात द्या, कलम 11 मध्ये काय होतं, कलम 11 मध्ये 2च गोष्टी होत असतात. रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते आणि सही घेतली जाते. आणि कलम 12 जे आहे, जे सर्व प्रोसेस म्हणजे रजिस्टरमध्ये नोंद घेतली गेली, सही झाली, त्याच्यानंतर तो जो दाखला मिळतो तो ज्या व्यक्तीने इन्फॉर्मेशन दिली त्याला परत करणं, म्हणजे त्या नागरिकाला त्याची पोचपावती देणं, याच्यावर कलम 12 मध्ये भर देण्यात आलेला आहे. जनरली असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 12 नुसार तुमची जी पहिली प्रत भेटणार आहे तिचा किंमत काय, तुम्हाला ऑप्शनमध्ये देऊ शकतात 0, 10 रुपये, 20 रुपये, 16 रुपये अशा पद्धतीने, तर ती फुकट भेटणार आहे. म्हणजे 0 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर कलम 12 मध्ये तुम्हाला जन्माचा आणि मृत्यूचा दाखला फुकटमध्ये भेटणार आहे. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जन्माची आणि मृत्यूची नोंदणी केल्यानंतर जो उतारा भेटत असेल, हा उतारा मिळवणं नागरिकांच्या कोणत्या कलमानुसार हक्क असणार आहे, तर ते कलम क्रमांक 12 असेल, ते 11 असणार नाही. 11 मध्ये फक्त सह्यांचं काम करणार आहेत, परंतु 12 मध्ये तुम्हाला ती प्रत भेटणार आहे. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्या. इथं मी सांगताना सुद्धा तुम्हाला काय बोललो की 3 पार्टमध्ये आहे, परंतु 11वा जो असेल त्याच्यात पहिला पार्ट म्हणजे जो व्यक्ती होता त्याने निबंधकाकडे इन्फॉर्मेशन दिली, त्याने स्वतःची स्वाक्षरीने अंगठा लावला आणि त्याच्यानंतर त्याने स्वाक्षरीने अंगठा लावल्यानंतर निबंधक जो आहे तो स्वाक्षरी करणार आहे. तर या 2 गोष्टी 11 मध्ये येतील आणि जो तिसरा पॉईंट होता तो तुमचा कलम क्रमांक 12 मध्ये येणार आहे. ही गोष्ट आणि हा जो मेन पॉईंट असेल, हा जो डिफरन्सचा पॉईंट असेल तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊया, जे कलम क्रमांक 13चा आहे. 13 मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण पाहूया. जो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये MPWचा एक पेपर झालेला होता, त्याच्यामध्ये कलम 13वर प्रश्न विचारला गेलेला होता. तर मी तुम्हाला 13 एक्सप्लेन करतो नेमकं काय आहे. या कलमाला विलंबित नोंदणीचं कलम असं म्हणत असतात. ओके, विलंबित नोंदणीला इंग्लिशमध्ये डिलेड रजिस्ट्रेशन असं म्हणत असतात. नेमकं काय आहे ते आपण पाहूया. समजा एक व्यक्ती होता, ओके, त्याच्या घरी जन्म किंवा मृत्यू झालेला आहे, एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झालेला आहे. आता रेग्युलर रूलनुसार 11-12 नुसार त्याने निबंधकाला त्वरित माहिती देणं कंपल्सरी होतं. ओके, परंतु काय झालं, काहीतरी त्याला प्रॉब्लेम आला आणि तो त्या जन्माची किंवा मृत्यूची माहिती जी होती ती टाइमली देऊ शकलेला नाही. ओके, तर त्यावेळेस काय करण्यात येतं, कोणती प्रोसेस फॉलो करण्यात येते ते तुम्हाला कलम 13 मध्ये दिलेलं आहे.
ओके, आणि त्याला म्हटलं जाईल डिलेड रजिस्ट्रेशन. त्याला काय म्हटलं जाणार आहे? डिलेड रजिस्ट्रेशन म्हटलं जाणार आहे. आता आपण हे जे कलम आहे ते 3 स्टेपमध्ये पाहणार आहोत. पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि थर्ड स्टेप. समजा जेव्हा जन्म आणि मृत्यू झाला, जन्म किंवा मृत्यू झालेला आहे आणि त्या व्यक्तीने जी माहिती होती ती 21 दिवसाच्या मुदतीमध्ये दिलेली नाही. जनरली कंपल्सरी असणार आहे की 21 दिवसाच्या आत तुम्हाला जन्माची आणि मृत्यूची जी माहिती असेल ती 21 दिवसाच्या आत देणं कंपल्सरी असणार आहे. परंतु त्या व्यक्तीने 21 दिवसाच्या आत ती माहिती प्रोव्हाइड केली नाही. ओके, पहिली कंडिशन आपण कन्सिडर करूया. जन्माला किंवा मृत्यूला 21 दिवस झाले आहेत परंतु 30 दिवस कंप्लीट झालेले नाहीत. 21 दिवस कंप्लीट झालेले आहेत परंतु 30 दिवस त्याचे कंप्लीट झालेले नाही. तर अशा वेळेस अजिबात घाबरायचं नाही. अशा वेळेस काय करता येईल, तर या कंडिशनमध्ये तुम्हाला एक लेट फी अप्लिकेबल राहील. लेट फी तुम्ही भरायची आहे. लेट फी भरून तुम्ही जी नोंदणी आहे ती करू शकतात. याच्यासाठी तुम्हाला कोणतीही स्पेशल परवानगीची आवश्यकता नसेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म आणि मृत्यूची नोंदणीसाठी जर तुम्हाला लेट झालेलं असेल परंतु 21 दिवस कंप्लीट झालेले असतील परंतु 30 दिवस कंप्लीट झालेले नसतील तर तुम्ही लेट फी भरा आणि ती नोंदणी जी आहे ती करून घ्या. ही झाली तुमची पहिली केस. आता समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म आणि मृत्यूच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला 30 दिवसांपेक्षा जास्त टाईम झालेला असेल परंतु 1 वर्षाच्या आत तुम्ही ती नोंदणी आहे ती करणार आहात. तर 30 दिवसापेक्षा जास्त झाली परंतु 1 वर्षाच्या आत जर तुम्हाला नोंदणी करायची असेल त्यावेळेस तुम्हाला जो जिल्हा निबंधक आहे त्याची परवानगी घेणं, परवानगी कशी घेणार, तर लेखी परवानगी त्याची घेणं कंपल्सरी करणार आहेत. आणि याच कंडिशनमध्ये तुम्हाला लेट फी सुद्धा लागणार आहे. पहिल्या कंडिशनमध्ये तुम्हाला फक्त लेट फी लागत होती परंतु दुसऱ्या कंडिशनमध्ये तुम्हाला जिल्हा निबंधकाची लेखी परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. ओके, आता तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त तुम्ही ती जन्माची किंवा मृत्यूची नोंदच घेतली नाही तर तुम्ही डायरेक्ट नोंदणी अजिबात करू शकत नाही. त्याच्यासाठी एक प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर कशी, तर तुम्हाला जे तुमच्या इथं प्रथम श्रेणीचे दंडाधिकारी जे असतील, प्रथम श्रेणीचे जे दंडाधिकारी असतील किंवा कार्यकारी दंडाधिकारी जे असतील त्यांची एक कोर्ट ऑर्डर लागणार आहे. काय लागणार आहे, त्यांची कोर्ट ऑर्डर जी आहे ती लागणार आहे. आणि ही जी कोर्ट ऑर्डर आहे ती तुम्हाला जेव्हा तुम्ही निबंधकाकडे देणार तेव्हाच ती जी नोंदणी असेल ती तुमची होणार आहे. म्हणजे अशी डायरेक्टली नोंदणी होणार नाही. तुम्हाला प्रथम श्रेणीचे जे दंडाधिकारी असतील त्यांच्याकडून एक कोर्ट ऑर्डर लागणार आहे. मग आता कोर्ट ऑर्डर जी असेल ती कशी भेटेल, तर जे दंडाधिकारी असतात ते तुमचे जे मॅटर असेल की तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त उशीर का झाला याची पूर्ण पडताळणी करतील. त्याच्यानंतर जी कोर्ट ऑर्डर असेल ती तुम्हाला काढावी लागणार आहे. ओके, आता 2023 मध्ये हा जो तुमचा कलम होता या कलमामध्ये एक चेंजेस आलेला आहे. ओके, जुना जो 1969चा लॉ होता त्याच्यामध्ये काय, जसं 21 ते 30 दिवसमध्ये फक्त लेट फी भरत होते तसंच 30 ते 1 वर्षामध्ये तुम्हाला फक्त काय करत होते, जिल्हा निबंधकाकडून लेखी परवानगी घेऊन तुम्ही लेट फी भरून नोंदणी करू शकत होते. आणि 1 वर्षापेक्षा जास्त केसमध्ये काय करत होते, तर प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्याकडून कोर्ट ऑर्डर आणत होते, त्याच्यानंतर तुमची नोंद होत होती. 2023 मध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. जेव्हा पण तुम्ही भरणार आहात, जेव्हा पण तुम्ही विलंब फी लावणार आहात, विलंब नोंदणी करणार आहात तेव्हा तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन भरून देणं सुद्धा अनिवार्य करण्यात आलेलं आहे. सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा भरून देणं तुम्हाला काय आहे, अनिवार्य करण्यात आलेलं आहे. हे तुमचं कलम क्रमांक जे 13 होतं ते कंप्लीट झालेलं आहे. आपल्या PPT मध्ये काय दिलेलं आहे ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता जर तुम्ही समजा विहित कालामध्ये जर तुम्ही नोंदणी करत असाल तर तुम्हाला कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया नाही. 30 दिवसांनंतर करत असणार तर विलंब शुल्क आणि विहित प्राधिकरणाची लेखी परवानगी तुम्हाला लागते. आणि 1 वर्षानंतर केलं तर प्रथम वर्गाचे जे दंडाधिकारी असतात त्यांच्या आदेशाशिवाय तुम्हाला नोंदणी करता येत नाही. हे आपल्या PPT मध्ये लिहिलेलं आहे. ओके,
आता आपण कलम 14 बद्दल बोलूया. कलम 14ला आपण नाव नोंदवण्याची प्रक्रिया म्हणून सुद्धा बोलू शकतो. याच्यात काय होतं, अनेकदा असं होतं की बाळ जन्माला आलं. आता हे बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा त्याचे जे पालक असतात त्याचं लगेच नाव ठेवत नाही. लगेच नाव ठेवतात का, तर नाही, लगेच नाव अजिबात ठेवत नाही. अशा वेळेस हॉस्पिटल काय करतं किंवा पालक काय काम करतात, तर जेव्हा त्याचं बर्थ सर्टिफिकेट बनत असतं तेव्हा ते त्याच्यावर फक्त मुलगा किंवा मुलगी असं लिहित असतात. ओके, अशी नोंदणी करतात. मग पुढे जाऊन काय केलं जातं, पुढे जाऊन त्यांचं जे नाव आहे ते जन्मदाखल्यावर लिहिलं जातं आणि ही सर्व प्रोसेस जी आहे ती कलम 14 मध्ये मेन्शन केलेली आहे. टप्पा 1 काय असतं, टप्पा 1 मध्ये सुरुवातीला नावाशिवायच त्यांची नोंदणी होत असते. टप्पा 2 मध्ये पालकांकडून तोंडी किंवा लेखी कळवलं जातं आणि टप्पा 3 मध्ये निबंधकाकडून नोंद पुस्तकामध्ये त्या नावाची अधिकृत नोंद केली जाते. तर हे सर्व टप्पे कलम 14 मध्ये फॉलो होणार आहेत. आता याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगतो की डिटेलमध्ये नेमकं काय असेल. समजा एखाद्या बालकाचा जन्म झाला. ओके, पालकाने त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर मुलगा असं लिहिलं. आता ही जी माहिती आहे ही माहिती नेमकी कोणी प्रोव्हाइड केलेली आहे, दोन जे लोक असतात ते याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतात. एक आहेत पालक किंवा ज्या ठिकाणी त्या बालकाचा जन्म झालेला आहे ती संस्था त्याला बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते बनवू शकतं. नंतर आता काय असेल, त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर तो जो मुलगा लिहिलेला आहे त्या बर्थ सर्टिफिकेटवर त्या व्यक्तीचं नाव असायला हवं. हे तर कंपल्सरी आहे. मग अशा वेळेस काय करावं लागतं, जर समजा जन्माचा दिनांकापासून 12 महिन्याच्या आत जर पालकाने निबंधकाकडे त्याची लेखी अर्ज केला तर नाव नोंदता येतं. सिंपलची गोष्ट आहे, याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाही. त्याच्यासाठी कोणतीही लेट फी तुम्हाला लागणार नाही. नंतर समजा 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर अशा वेळेस तुम्हाला लेट फी लागणार आहे. काय लागणार आहे, लेट फी लागणार आहे. तसंच मॅक्झिमम मर्यादा काय असेल, तर मॅक्झिमम मर्यादा असणार आहे 15 वर्षाच्या कालावधीपर्यंत तुम्हाला ही मॅक्झिमम मर्यादा असेल की 12 महिन्यापासून 15 वर्षापर्यंत तुम्ही त्या बालकाची नोंदणी करू शकता लेट फी सोबत. आता ही लेट फी ठरवण्याचा अधिकार जो आहे तो राज्य सरकारला देण्यात आलेला आहे. ओके, तर हे सर्व तुम्हाला कलम 14 मध्ये पाहायला भेटेल की कशा पद्धतीने लहान बालकं जे असतात त्यांची नोंदणी जी आहे ती केली जाते. आता आपण पुढचं कलम पाहूया. आता आपण कलम 15 बद्दल बोलूया. कलम 15 नेमकं काय असेल, तर नोंदीतील दुरुस्ती आणि रद्दबातल करणे याबद्दल कलम 15 मध्ये लिहिलेलं आहे. नेमकं कशा पद्धतीने कलम 15 काम करणार आहे. जर समजा जन्म किंवा मृत्यूमध्ये याची जेव्हा रजिस्ट्रार जो निबंधक असेल तो जेव्हा रजिस्टरमध्ये नोंद घेत असेल आणि नोंद घेत असताना जी माहिती त्याने एंटर केलेली आहे त्याचं समजा नावाचं स्पेलिंगच चुकून गेलं किंवा जन्मतारीखच चुकली किंवा पत्ताच चुकला तर ती कशी सुधारायची, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते कलम क्रमांक 15 मध्ये लिहिलेलं आहे. ओके, आणि 15ने निबंधकाला एक पॉवर दिलेली आहे की तो या रजिस्टरमध्ये, हे जे रजिस्टर त्याने नोंदलेलं आहे त्या रजिस्टरमध्ये आवश्यक ते चेंज करू शकणार आहे. आता ती दुरुस्ती जी असते ती कशी करता येते त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. दुरुस्तीचे जे स्वरूप असतं ते 3 प्रकारे तुम्हाला पाहायला भेटतं. दुरुस्तीचं स्वरूप जे आहे ते 3 प्रकारे तुम्हाला पाहायला भेटतं की दुरुस्ती जी असते ती नेमकी कशी असते. पहिलं जी दुरुस्तीचं स्वरूप असतं ते म्हणजे त्याच्यामध्ये लेखन दोष झालेला असेल. काय असेल, लेखन दोष जो आहे तो झालेला असेल, म्हणजे जो लिहित असताना स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर त्याला आपण म्हणतो की लेखन दोष झालेला आहे. दुसरी आहे तात्विक चूक. ती काय आहे, दुसरी जी चूक आहे ती असणार आहे तात्विक चूक. याच्यामध्ये काय असतं, तर याच्यामध्ये एखादा जो व्यक्ती होता त्याने माहिती जी आहे ती चुकीची प्रोव्हाइड केली. माहिती जर चुकीची प्रोव्हाइड केली तिला म्हटलं जातं तात्विक चूक. काय म्हटलं जाईल, तात्विक चूक तिला म्हटलं जाईल. तिसरी जी दुरुस्तीचं स्वरूप असतं ते असतं कपटपूर्वक. आता कपटपूर्वक काय, जर कोणी मुद्दाम खोटी माहिती देऊन नोंद घेतलेली असेल तर ती रद्द करण्याचा अधिकार सुद्धा निबंधकाला असणार आहे. तिघी तुम्हाला दुरुस्तीचे स्वरूप समजले असतील. पहिलं काय होतं, तर पहिलं होतं लेखन दोष, दुसरं काय होतं तात्विक चूक होतं आणि तिसरं काय होतं तर कपटपूर्वक. पहिल्या याच्यामध्ये काय झालं तर निबंधकाची स्पेलिंग मिस्टेक झाली. दुसरं काय होतं तर दुसऱ्यामध्ये ज्या व्यक्तीने माहिती दिली त्याने
चुकीची माहिती त्याच्याकडून दिली गेली. आणि तिसरं काय होतं, कपटपूर्वक, म्हणजे ज्या व्यक्तीने माहिती दिली त्याने खोटी दिली. काय दिली? खोटी दिली. तर हे तुमचे 3 दुरुस्तीचे स्वरूप आहेत. मग आता अशा दुरुस्ती आल्या तर निबंधक काय स्वतःहून बदलेल का? तर नाही. त्याच्यासाठी जो निबंधक असेल त्याला 2 पुरावे लागणार आहेत. त्याला काय लागणार आहेत? 2 विटनेसेस लागणार आहेत. आणि त्या 2 विटनेसने म्हणजे जे 2 साक्षीदार असतील त्या दोघी साक्षीदाराने त्याला शपथपत्र देणं अनिवार्य असणार आहे. शपथपत्र त्यांना ॲफिडेविट जे आहे ते निबंधकाला देणं अनिवार्य असेल. आणि ॲफिडेविट दिल्यानंतर निबंधकाला जर पटलं की आपल्याकडून चूक झाली आहे तरच तो याच्यामध्ये बदल करणार आहे. जी चूक झालेली आहे, दुरुस्त जी झालेली असेल तिच्यामध्ये तो दुरुस्ती करणार आहे. आता दुरुस्ती करताना सुद्धा त्याने काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजा दुरुस्ती करताना एखाद्याचं नाव आहे सुरेश राकेश पाटील. ओके. आणि काय होतं, जो निबंधक होता त्याने काय केलं, सुरेश राकेश पाटील लिहिलं, परंतु ओरिजिनल नाव आहे राकेश सुरेश पाटील असं लिहिलेलं आहे. आता ही जी चूक होती ती निबंधकाने पूर्णपणे खोडून टाकायची नाही किंवा त्याच्यावर व्हाईटनर सुद्धा लावायचं नाही. तर मूळ नोंदीच्या बाजूला ती जी माहिती आहे ती लिहिली जाते आणि त्याच्यानंतर निबंधक जो असतो तो त्याच्यावर सही करणार आहे. तर अशा पद्धतीने ती प्रोसेस असेल ती फॉलो करण्यात येणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये समजेल की इथं अशा पद्धतीने चेंजेस करण्यात आलेले आहेत. तर ही सर्व प्रोसिजर तुम्हाला या कलममध्ये पाहायला भेटते, कलम क्रमांक 15 मध्ये. आता पाहूया आपल्या पीपीटीमध्ये काय दिलेलं आहे. तर आपल्या पीपीटीमध्ये नोंदीतील दुरुस्ती आणि रद्दबातल करणे याच्याबद्दल प्रोसेस दिली आहे. त्रुटी जर आढळली, कोणकोणत्या चुकीची नोंदी असेल किंवा अयोग्य नोंद असेल किंवा कपटाने केलेली नोंद असेल तर निबंधकाला मूळ नोंदीमध्ये कोणताही फेरबदल न करता समासात म्हणजे जी मार्जिन दिलेली असेल योग्य ती नोंद करून ती चूक दुरुस्त करण्याचा अधिकार जे आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. दुरुस्तीच्या ठिकाणी सही आणि दिनांक आवश्यक करण्यात आलेला आहे. आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात, इथं पहा अशा पद्धतीने इथं तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने चुकीचं करता येणार नाही किंवा अशा पद्धतीने व्हाईटनर लावता येणार नाही. तर तुम्हाला अशा समासमध्ये ते लिहायचं आहे आणि तिथं सही करायची आहे आणि खाली दिनांकसुद्धा टाकायचा आहे. ही तुमची योग्य पद्धत आहे. तुम्हाला खोडरबर वापरणं किंवा पुसून टाकणं सक्त मनाई करण्यात आलेली आहे निबंधकाला. आणि हे सर्व तुम्हाला कलम 15 मध्ये पाहायला भेटत असेल. आता आपण पुढच्या कलमकडे जाऊया. तर आपण टोटल 3 प्रकरणे जे होते ते कंप्लीट केलेले आहेत. आता पुढच्या प्रकरणामध्ये जे पुढचं प्रकरण असेल त्याला प्रकरण क्रमांक 4 म्हटलं गेलेलं आहे. आणि या प्रकरण क्रमांक 4ला नाव जे दिलेलं गेलेलं आहे ते म्हणजे अभिलेख आणि सांख्यिकी. अभिलेख आणि सांख्यिकी. आणि आता आपण प्रकरण क्रमांक 4 बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. याच्यामध्ये कलम क्रमांक 16 पासून 19 पर्यंत तुम्हाला कलम पाहायला भेटतील. मग नेमका 16वा कलम काय आहे त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. तर 16व्या कलममध्ये जे नोंदणी पुस्तके आहेत, नोंदणी पुस्तके जे आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे. नोंदणी पुस्तकांबद्दल याला जर इंग्लिशमध्ये मी लिहिलं तर मेंटेनन्स ऑफ रजिस्टर्स. ओके. प्रत्येक निबंधक जो असणार आहे त्याच्याकडे त्याच्या विभागासाठी म्हणजे निबंधक कोणत्या तरी विभागासाठी असणार आहे त्याच्या विभागासाठी एक रजिस्टर जे असेल ते ठेवणं त्याच्यासाठी बंधनकारक असेल. हे कशात लिहिलं गेलेलं आहे? हे कलम क्रमांक 16 मध्ये लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे एक निबंधक होता, तो पर्टिक्युलर एरियासाठी निबंधक होता, तर या पर्टिक्युलर एरियासाठी त्याला एक रजिस्टर ठेवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि हे जे रजिस्टर असेल ते असं नाही की तुम्ही 20 रुपयावाली वही उचलून आणली आणि तिच्यावर काम चालवलं, तर नाही. शासनाने जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याच फॉर्मॅटनुसार तुम्हाला हे रजिस्टर ठेवणं कंपल्सरी असणार आहे. नंतर समजा एक रजिस्टर तुमचं
कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही ते रजिस्टर फेकून देणार नाहीत, तर हे जे रजिस्टर असेल ते कायमस्वरूपी रेकॉर्ड असेल. काय असेल? कायमस्वरूपी रेकॉर्ड असेल, जे तुम्हाला कधीच नष्ट करता येणार नाही. आणि हे सर्व तुम्हाला कलम क्रमांक 16 मध्ये पाहायला भेटेल. नोंदणी पुस्तकं मेंटेन करणं कलम क्रमांक 16 मध्ये दिलेलं आहे. आजपर्यंत या कलमावर प्रश्न आलेला नाही, परंतु जे पुढचं कलम असेल कलम क्रमांक 17 त्याच्यावर एकदा प्रश्न आलेला आहे. हे कलम जे असेल कलम क्रमांक 17 त्याच्यात काय दिलेलं आहे, तर सर्च ऑफ रजिस्टर हे कलम क्रमांक 17 मध्ये दिलेलं आहे. याच्यात नेमकं काय होतं, तर हे कलम सामान्य लोकांसाठी असतं. जी जनरल पब्लिक असेल तर सामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा कलम असणार आहे. कोणालाही म्हणजे एखादा पर्टिक्युलर व्यक्ती आहे, कोणताही व्यक्ती असेल त्याला फी भरून रजिस्टरमधील एखादी नोंद शोधण्याचा अधिकार हे कलम क्रमांक 17 देत असतं. म्हणजे एखादा व्यक्ती असेल त्याने फी जर भरली तर रजिस्टरमधील तो त्याची नोंद जी आहे ती शोधू शकत असतो. आता जर म्हणजे हा जो व्यक्ती होता त्याला स्वतःच्या जन्माची किंवा एखाद्याच्या मृत्यूची, म्हणजे आता त्याचा मृत्यू तर झालेला नसेल ना, तर समजा त्याला त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या मृत्यूची जर दुसरी प्रत पाहिजे असेल तर कलम 17 नुसार तो अर्ज करू शकतो. आणि कलम 17 नुसार जर त्याने अर्ज केला तर त्याला जन्माची किंवा मृत्यूची पहिली जी प्रत असेल, पहिली प्रत आपण कशाच्या माध्यमातून दिलेली होती, तर पहिली प्रत आपण कलम 12च्या माध्यमातून दिलेली होती. तर दुसरी जर प्रत जर घ्यायची असेल तर त्याला जे कलम लागणार आहे ते कलम क्रमांक 17 लागणार आहे. तुम्हाला असा प्रश्न फ्रेम झालेला होता, त्याच्यामध्ये एक व्यक्तीला मृत्यूची जी नोंद होती ती दुसरी प्रत पाहिजे होती, तर कोणत्या कलमानुसार तो मृत्यूची दुसरी प्रत मिळू शकतो, तर कलम 17 नुसार तो 2 नंबरची म्हणजे सेकंड वाली जी प्रत असेल ती कलम 17 नुसार मिळवू शकतो. ओके, म्हणजे त्याच्याकडून समजा पहिली प्रत गाढ झालेली असेल किंवा हरून गेलेली असेल तर कलम 17 नुसार त्याला दुसरी प्रत भेटू शकते. आणि ही जी दुसरी प्रत भेटलेली आहे तो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात असतो. असं नाही की डुप्लिकेट प्रत आहे म्हणून न्यायालयात चालणार नाही, तर अजिबात नाही. ही सुद्धा तुम्ही न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकतात. ओके, तर हे झालं तुमचं कलम क्रमांक 17. आता 18 मध्ये नेमकं काय होतं, तर 18 मध्ये इन्स्पेक्शनचं जे कलम आहे त्याला म्हटलं जाईल कलम क्रमांक 18. इन्स्पेक्शन नेमकं काय होईल, तर जे जिल्हा निबंधक असतात, जे जिल्हावाले निबंधक असतात किंवा एखादा मुख्य निबंधक असेल तर तो त्याच्या खालील जे स्थानिक निबंधक कार्यालय असतात, स्थानिक निबंधक कार्यालय म्हणजे तुमचं ग्रामपंचायतचं कार्यालय झालं, महापालिकेचं झालं, वॉर्डचं कार्यालय झालं, तर हे जे खालचे जे निबंधक असतात जे ॲक्च्युअल ग्राउंडवर वर्क करतात त्यांचे जे ऑफिसेस आहेत, त्यांचे जे रजिस्टर आहेत, त्यांचे जे दस्तावेज आहेत त्यांना चेक करण्याचा अधिकार तुम्हाला कलम क्रमांक 18च्या द्वारे प्राप्त होत असतो. म्हणजे नोंदणीचं जे प्रत्यक्ष काम आहे ते व्यवस्थित सुरू आहे की नाही, किंवा रजिस्टर जे आहेत नीट ठेवले आहेत का नाहीत, मेंटेन केलेले आहेत का नाहीत, त्याचं इन्स्पेक्शन करण्यासाठी जिल्हा जो निबंधक असतो किंवा मुख्य जो निबंधक असतो तो इन्स्पेक्शन करू शकतो. आणि त्यांना जे अधिकार भेटणार आहेत ते कलम क्रमांक 18च्या माहितीनुसार भेटणार आहेत. कलम 18 मध्ये ती प्रोसिजर जी आहे ती मेन्शन केलेली आहे. ओके, आता आपण कलम क्रमांक 19 कडे पाहूया की 19 मध्ये नेमकं काय असेल. तर प्रत्येक निबंधक म्हणजे समजा भरपूर असे निबंधक असतील, पर्टिक्युलर एरियानुसार निबंधक असतील, तर प्रत्येक निबंधकाने त्याच्याकडे जो नोंदणीचा अहवाल असतो तो पर्टिक्युलर कालावधीनंतर जे मुख्य निबंधक असतात त्यांना पाठवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. म्हणजे निबंधक जो डाटा असेल स्वतःकडे स्टोअर करत असेल, फक्त स्वतःकडेच राहू देत असेल आणि वरती पाठवतच नसेल, तर मुख्य निबंधकाला जी माहिती गोळा करायचा अधिकार असतो किंवा माहितीचा वापर करून वेगवेगळ्या स्कीम राबवायच्या असतील ते मुख्य निबंधकाला समजणारच नाही. मग या अधिनियमाची गरजच काय, तर प्रत्येक निबंधकाने त्याच्याकडची जी माहिती असेल ती ठराविक टाईमने, जसं 2 महिने झाले, 3 महिने झालं, त्यांनी जसा ठरवलेला कालावधी असेल तर त्या कालावधीमध्ये त्याने मुख्य निबंधकाला ती माहिती प्रोव्हाइड करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ओके, आणि हा डेटा जेव्हा मुख्य निबंधकाकडे जातो त्याच्यानंतर देश जो असेल, देशातले जे बॉडी जी असेल ती काय करते, वेगवेगळ्या योजना राबवते, नंतर लोकसंख्या मोजते,
भरपूर अशा योजना ज्या असतात त्या ज्या पूर्ण डाटावर बेस आहेत अशा सर्व योजना या आकडेवारीनुसार ठरवण्यात येत असतात. ओके, तर 19 मध्ये काय असतील, जे छोटे छोटे निबंधक असतील ते मोठे निबंधकांना काय करतील, माहिती जी असेल ती प्रोव्हाइड करणार आहेत. आता मुख्य निबंधकाकडे हा जेव्हा डाटा येतो 19 नुसार हा जेव्हा डाटा येतो तेव्हा काही ठराविक कालावधीनंतर ही माहिती जी असते ती प्रकाशित करण्यात येते. म्हणजे जेव्हा छोटे निबंधकाकडून मुख्य निबंधकाकडे माहिती येते त्या माहितीवर वेगवेगळी प्रोसेस लावली जाते आणि ती प्रोसेस केल्यानंतर ती माहितीसुद्धा जनतेसाठी मोकळी जी आहे ती केली जाते, प्रकाशित जी आहे ती केली जाते. तर हे सर्व तुम्हाला 19व्या कलमानुसार पाहायला भेटेल. ओके, आता आपण भाग जो 5वा आहे त्याच्याकडे जाणार आहोत. भाग 5व्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण पाहूया. आता भाग 5ला आपण काय म्हणत होतो, तर भाग 5ला आपण संकीर्ण म्हणत होतो आणि याच्यातल्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत का, तर याच्यातल्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. या भागामधला जो इम्पॉर्टंट कलम आहे, आता या भागामध्ये जनरली लोक जे असतात ते म्हणतात की हा दंड आणि शिक्षेच्या बाबतीत बोलत असतो. दंड आणि शिक्षा कशा पद्धतीने देण्यात येईल हे सर्व तुम्हाला भाग 5 मध्ये पाहायला भेटेल. आता भाग 5 मधलं जे कलम क्रमांक 23 आहे त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. कलम क्रमांक 23 काय असेल, जर एखाद्या व्यक्तीने कायदा मोडला म्हणजे त्याने जन्म आणि मृत्यूची जी नोंद आहे ती प्रोव्हाइडच केली नाही तर त्याला किती दंड होणार आहे ते तुम्हाला कलम क्रमांक 23 मध्ये पाहायला भेटेल. ओके, आता मूळ कायदा 1969चा होता आणि 1969च्या कायद्यामध्ये दंड जो होता तो कमी होता. ओके, तुम्हाला लक्षात, आता आपण 1969चा कायदा पाहतोय तर तुम्हाला ह्याच ज्या फिगर असतील त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणकोणते गुन्हे तुम्हाला या कायद्यामध्ये पाहायला भेटतील. पहिला जो गुन्हा आहे माहिती देणार नाही, म्हणजे समजा घर प्रमुखाने जन्म आणि मृत्यूची जी माहिती आहे ती प्रोव्हाइड केली नाही तर त्या व्यक्तीला 50 रुपयापर्यंत दंड जो असतो तो आकारण्यात येतो. दुसरा जो गुन्हा आहे खोटी माहिती देणं, मुद्दाम चुकीची तारीख सांगणं किंवा मुद्दाम चुकीचं नाव सांगणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 50 रुपयापर्यंत दंड जो आहे तो आकारण्यात येतो. तिसरा जो गुन्हा काय असेल, म्हणजे तुम्ही नोंद करायला घेऊन गेले पण निबंधकाबरोबर तुमचं पटतच नसेल आणि निबंधकाने सांगितलं की मी नोंद घेणार नाही, निबंधकाने नोंद करण्यास विनाकारण जर नकार दिला तर त्याला सुद्धा 50 रुपयापर्यंतचा दंड जो आहे तो आकारण्यात येत असतो. चौथी जी गोष्ट आहे, समजा डॉक्टरांनी मृत्यूच्या कारणाचं प्रमाणपत्र जे आहे ते दिलं नाही तर अशा वेळेस सुद्धा डॉक्टरांना 50 रुपयापर्यंत दंड जो आहे तो आकारण्यात येतो. तर हे सर्व दंडाची तरतूद जी आहे ती कलम क्रमांक 23 मध्ये केलेली आहे. आता आपण पुढचं कलम पाहूया, ते म्हणजे कलम क्रमांक 24. हे कलम जे आहे त्याला म्हटलं जाईल गुन्ह्याची तडजोड. काय म्हटलं जाईल, गुन्ह्याची तडजोड. तडजोड काय असते, ओके, कॉम्प्रोमाइजिंग असतं. जर एखाद्याने चूक केली, ओके, आणि त्याने चूक केली, कोर्टात त्याने खटला चालवण्याऐवजी काय केलं की मी दंडाची रक्कम भरतो, ओके, आणि दंडाची रक्कम भरून तो जो गुन्हा आहे तिथंच मिटवला जातो, याला म्हटलं जाईल तडजोड. त्याला काय म्हटलं जाईल, तडजोड. आणि ते कलम क्रमांक 24 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि किती रुपये होती ती, 50 रुपये पर्यंत. नंतर कलम क्रमांक 26 जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. या कायद्या अंतर्गत जेवढे पण लोक काम करणार, जेवढे पण काम करणारे सर्व अधिकारी आहेत, म्हणजे कुठून रजिस्ट्रार जनरल पासून स्थानिक निबंधापर्यंत जेवढे पण अधिकारी असतात ते लोकसेवक मानले जातात. ते काय मानले जाणार आहेत, लोकसेवक जे आहेत ते मानले जाणार आहेत. हे तुम्हाला कलम क्रमांक 26 मध्ये दिलेलं आहे. फक्त लक्षात राहू द्या की लोकसेवक मानलं जातं. मेन जे पार्ट होते ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. परंतु जेव्हा MCQचं सेक्शन होईल, MCQच्या सेशनमध्ये अजून बारीक ज्या गोष्टी असतील त्या आपण पाहूया की MCQ कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करायचे आहे. नंतर कलम 30 बद्दल सुद्धा आपण बोलून घेऊया. कलम 30 मध्ये काय दिलेलं आहे, राज्य सरकार काय असेल, केंद्र सरकारच्या परमिशनने आपले स्वतःचे नियम सुद्धा बनवू शकते. म्हणजे हा राज्य सरकार आहे आणि हा केंद्र सरकार आहे. असं नाही की केंद्राने जेवढे नियम दिलेले आहेत तसे राज्य सरकार फॉलो करेल. राज्य सरकार या नियमांमध्ये थोडाफार बदल करू शकतो. आता महाराष्ट्राचं स्वतःचं सुद्धा जन्म मृत्यू नोंदणी नियम आहेत. तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या ज्या नियम आहेत
त्यांच्यामध्ये चेंजेस थोडेफार करू शकते. नियम बनवण्याचा जो अधिकार आहे तो कलम 30 नुसार प्राप्त झालेला आहे. आता बाकीचे जे कलम असतील आपण MCQच्या सेशनमध्ये पाहूया, कारण की हे सेशन ऑलरेडी आपलं भरपूर लांब झालेलं आहे. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.